नमस्कार. आज दिनांक 7 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. नमस्कार. आज दिनांक 7 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. पुष्कळ वाचले, ऐकले, पण कृतीत जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग? कृतीशिवाय समाधान नाही. श्रवण कोणी केले? तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी. संतांच्या सांगण्याचा आपण विचार केलाच नाही, त्याचे मननच जर केले नाही तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग? देह हा अनित्य आहे असे सर्व संतांनी एकमुखाने सांगितले आहे, तरी सुद्धा आम्हाला देहाचे प्रेम सुटत नाही. याला काय करावे? संतांवर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पाहावा. देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरविले, पण खरोखर अनुभव काय येतो ते पाहावे. आपण पाहतो ना की लहानपणापासून मोठ्यांपर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत मनुष्याची सारखी धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधानासाठी. लहानाचे मोठे झालो, विद्या झाली, नोकरी मिळाली, पैसा अडका मिळतो आहे, बायको केली, मुले बाळे झाली, ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटले त्या त्या साऱ्याकरिता प्रयत्न केला, परंतु मग तरीही समाधानाचा लाभ झाला का? देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरे, पण म्हणून देहाच्या सुखाकरिताच जन्मभर आटापिटा करायचा हे काही योग्य नव्हे. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. या देहाचे कौतुक करीत असताना दुसऱ्याची घरभरणी चालली आहे, त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही. देह गेला की सगळे गेले. कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो. बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबविणे जरूर आहे. स्वातंत्र्य आणि स्वैर वर्तन बाहेरून सारखीच दिसतात, पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे. स्वातंत्र्य हे पवित्र आहे, तर स्वैर वर्तन हे घाणेरडे आहे. लोकांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात. खरे म्हणजे माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतेच आहे. इतर बाबतीत म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत त्याला बंधनेच असतात, आणि ती आवश्यकच आहेत. देहासंबंधीचे बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच, पण मनुष्यत्वाचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे. ऑफिसला जाणाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजावावे, घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे, आणि हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा. आपण एखादा व्यापार केला तर त्यामध्ये निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो. त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजेच भगवंताकडे आपले लक्ष किती लागले हा होय. जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती होते. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला सांगतायत की खरं तर आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. खरं तर मनुष्याची जन्माला आल्यापासून साधी धडपड जी असते ती आनंद मिळवण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी, पण खऱ्या अर्थाने ते आपल्याला लाभतं का? तर नाही. कारण मुळात आपण आपल्या समाधानाच्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे विषयात अडकून बसतो. पण खरं तर ज्या गोष्टीत आपलं खरं समाधान आहे म्हणजेच परमेश्वर प्राप्तीचं, तिकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि म्हणूनच आपण आपली कर्तव्य आहेत प्रपंचातली ती अतिशय उत्तमपणे पार पाडावी, पण आपलं प्रत्येक कर्म हे आपल्या भगवंताच्या चरणी अर्पण करावे, त्याच्या स्मृतीत करणं आवश्यक आहे. तरच खरं आपल्याला शाश्वत समाधानाचा लाभ होऊ शकतो. तसंच स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक आपण जाणून घेणंही आवश्यक आहे. आपल्याला फक्त आपली आत्मोन्नती साधण्यासाठीच स्वातंत्र्य आवश्यक आहे, आणि इतर ठिकाणी मात्र आपल्याला काही गोष्टी बंधनकारक असणंच आवश्यक आहे. त्याचमुळे खरं तर आपण आपला परमार्थ अगदी योग्यपणाने साधू शकतो. म्हणूनच जिथे आपल्या कर्तव्याची जाण आहे पण आपलं प्रत्येक कर्म हे आपल्या परमेश्वराला अर्पण आहे, तिथेच खरं समाधान आहे. आणि असं हे समाधान तुम्हा आम्हाला आपल्या गुरुकृपेने
लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.